देशभरात लोकसभा निवडणूक संपत आलेली आहे आणि काही वेळात त्याच्या जे प्रेडिक्शन्स आहेत कळ आपल्याला येणार आहेत। मात्र आमच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते सचिन भाऊ अहिर आहेत। सचिन भाऊ, काही क्षणातच आता एक्झिट पोल सुरू होणार आहे, काय म्हणाल आपण महाराष्ट्रात चांगलं कौल मिळेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे। म्हणजे आम्ही फक्त ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहोत, पण कॉन्फिडन्स नक्की आहोत। आणि यामध्ये जी ग्राउंड रिॲलिटी मला जी पाहायला मिळाली की ही निवडणूक तमाम कॅडरनी, महाविकास आघाडीच्या सर्व कॅडरनी हातात घेतली आणि विशेषतः जनता ह्यांनीच ही निवडणूक पुढे नेऊन जाण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणजे कॉम्बिनेशन्स तुम्ही जर पाहिलं असेल की एवढे चांगल्या रीतीने सर्व जाती धर्माचे कॉम्बिनेशन जे यावेळी बसलेले आहेत त्याचा परिपूर्ण फायदा महाविकास आघाडीला होताना पाहायला मिळते। माझा प्रेडिक्शन आहे की 24 ते 30 म्हणजे पर्यंत आम्ही जाऊ असा महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला असं वाटते। राष्ट्रवादी 6 सीट असतील, काँग्रेस 7-8 पर्यंत जातील आणि आम्ही 12 ते 14च्या मध्ये कुठेतरी वरती जाऊ असा आत्मविश्वास आहे। पण शेवटी लोकांनी कौल द्यायचं, कारण महाराष्ट्रात मी जे पाहिलेलं आहे लोकांना हे आवडलेलं नाही आहे की ज्या पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण करून, तोडातोडीचं राजकारण करून आणि आमच्यापेक्षा जो पारंपरिक जो भारतीय जनता पार्टीचा जो मतदार आहे त्यालाही हे आवडलेलं नाही आहे। आणि मला असं वाटते कुठे ना कुठेतरी देखील त्यांनाही एका प्रकारे संकेत देणारी ही निवडणूक होईल। कुठची मोठी लाट नव्हती, लाट होती तर महागाईच्या विरुद्ध लाट होती तर बेरोजगारांच्या बाबतीतली होती, शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नाच्या बाबतीत होती। आणि मला असं वाटते त्यामुळेच ही एक वेगळी लाट आणि इश्यू बेस ही निवडणूक झाली असं म्हटलं तरी ते अयोग्य होणार नाही। आपल्या पक्षाला किती सांगितलं सर? मी जसं अंदाज म्हणजे जी मी आता ग्राउंडला जे फिरलो, एक 12-15 कॉन्स्टिट्युन्सीमध्ये मी पण स्वतः गेलो होतो। आम्ही 21 जागा जरी लढत असलो तरी देखील मला असं, माझी जी रीडिंग आहे 14 ते 15च्या वरतीच आम्ही जाऊ असा एक अंदाज आज आम्हाला व्यक्त करायला वाटते। मुंबईमध्ये 6 सीट आहे, महत्त्वाचे सीट आहे, त्यामध्ये महाविकास आघाडीचा किती सीट मिळतील? आम्हाला तर खूप चांगलं स्कोप आहे, कारण इकडे मुंबईमध्ये नैतिकतेचा आधारच नव्हता भारतीय जनता पार्टीला त्यांच्या उमेदवारांच्या, आघाडीच्या उमेदवारांना मतं मागण्याचा। एक पियुष गोयल सोडले, मीर कोटिजाची इकडे तुम्ही बघितलं असेल उमेदवार बदलण्याचं काम केलं। आणि त्याच मतदारसंघाचे विद्यमान खासदार जे किरीट सोमय्या यांनी तमाम लोकांवरती आरोप केलं। आम्ही तर मागणी करत होतो की त्यांनी रवींद्र वायकरांच्या इकडे येऊन प्रचार केलं पाहिजे होता, यामिनीताईंकडे येऊन प्रचार करायला पाहिजे होता। म्हणजे ती नैतिकता त्यांच्याकडे राहिली नव्हती आणि म्हणून मुंबईकर हा एक वेगळं कौल यावेळी दिल्याशिवाय राहणार नाही। 5-1 पण झाले तरी देखील तुम्ही आश्चर्य व्यक्त करू नका। एक शेवटचा प्रश्न सर, देशात काय चित्र असेल, कारण बदल होईल का असं वाटतं का? जसं खरगे साहेबांनी जे पॉलिटिकल ॲनालायसिस सर्व घटक पक्षाची जी एक बैठक दिल्लीमध्ये जी पार पडली त्यामध्ये त्यांनी एक अंदाज घेण्याचं काम केलेलं आहे। 295 जागेपर्यंत ही NDA जाईल, माफ करा UPA जाईल असा एक त्यांनी एक भाकीत त्यामध्ये सर्व लोकांकडनं आणि नेत्यांकडनं घेतले, जे ग्राउंड रिॲलिटी आहेत। आता सर्वे होतात, तुम्हालाही माहिती आहे की अनेक एक्झिट पोल्स येतात, चुकतात, राहतात, जातात, पण हा जो प्रेडिक्शन जो ग्राउंड रिॲलिटी आहे मला असं वाटतं त्याच्यावरती विश्वास ठेवलं पाहिजे। यावेळी UPAला खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांनी प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळेल। देशात बदल होईल असं वाटतं? नक्कीच होईल, म्हणूनच तर आम्ही सर्व आत्मविश्वासाने आम्ही एकत्रित, कारण ही लढाई सर्व घटक पक्षांनी एकत्रित लढलेली आहे। ही काय एका राज्यापुरता लढाई झाली नाही आहे। आणि तुम्ही बघितलं असेल की 1-2 पार्टनर्स सोडल्यानंतर अलायन्सनी आणि विशेषतः अलायन्सच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी एकत्रित येण्याचं जो काम केलं आहे त्यामुळे हा कौल आम्हाला मिळेल असा आम्हाला आत्मविश्वास वाटतो। धन्यवाद। तर हे होते सचिन भाऊ अहिर, त्यांचं असं ठाम मत आहे की देशात बदल होईल, मात्र त्याचबरोबर मुंबईमध्ये सुद्धा कदाचित 5-1 असं चित्र दिसेल, म्हणजे 5 महाविकास आघाडी असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन रोहनसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।